बुलढाण्यातील पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरसत असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीला आज मोठा पूर आलेला आहे। मे महिन्यामध्ये पूर्णा नदी प्रवाहित झाल्यामुळे परिसरातील नागरिक आनंदित झाले। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यामधील बोरी, आटगाव, आंबेटाकळी, आटळी या पळशी या गाव परिसरामध्ये तुफान पाऊस झालेला आहे। त्यामुळे परिसरातील सर्व शेती पाण्याखाली गेली आहे। शेतामध्ये गुडघाभर पाणी साचले, त्यामुळे शेतीला तलावाचे स्वरूप आलेले आहे। भाजप आमदार प्रणय फुकेंच्या घरातील वाद चव्हाट्यावर आलेला आहे। प्रणय फुकेंच्या भावजे प्रिया फुके यांनी कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत। सगळी सिस्टीम आमच्या खिशात आहे, 20 वर्ष झाली तरी तुझी केस कोर्टात उभी राहणार नाही, अशा धमक्या दिल्याचा आरोप प्रिया फुके यांनी केलेला आहे। वाशिम जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारेंनी पशुधन पर्यवेक्षकाला निलंबित केलेले। मानोऱ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील औषधांची चोरी करत विक्री केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे। दरम्यान यावेळेस पशुधन पर्यवेक्षकांनी आपला गुन्हाही कबूल केलेला आहे। यवतमाळच्या दिग्रसमध्ये रोहित तलाव इथं शेतशिवारामध्ये एक हरिण विहिरीमध्ये पडलं। कुत्र्याचा कळप मागे लागल्याने धावत असताना विहिरीमध्ये पडले। याबाबत वन विभागाला माहिती देताच हरणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले। त्यानंतर योग्य उपचार करून नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आलं। गाड़ी आई हुई है ना यार अपनी। हाँ शेर को नीचे जाके पकड़ता है।